मस्त आपला केक बनलेला आहे रेडी। आता आपण डिशमध्ये काढून घेऊ। नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत। तुम्ही पण मजेत राहा। श्रावण महिन्याच्या तुम्हाला शुभेच्छा। काही लोक श्रावण पाळतात, काही पाळत नाही, नॉनव्हेज खातात, काही खात नाही। श्रावण महिना पूर्ण पाळला जातो आणि सर्व सणवार असतात। श्रावण महिन्यामध्ये वाचन असतं, तर माझ्या घरी पूर्ण महिनाभर काही ना काही वाचन असतंच म्हणा। आणि मी तर नॉनव्हेज बहुतेक सोडलेला आहे आणि मी श्रावण महिना तर आम्ही पूर्णच पाळतो। तर आता सगळं व्हेजच आहे आणि खूप बरं वाटतं। अगदी छान वाटतं। वातावरण कसं मस्त असं आनंदी आणि उत्साही वाटतं। तर आता गणपती उत्सव पण जवळ येत आहे आणि खूप छान वाटत आहे। तर आता आपण एक छोटीशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे चॉकलेट केक। आणि मला आज केक खावासा वाटला म्हणून माझ्या घरी जे साहित्य होते ते साहित्य घेऊन मी आज बनवत आहे चॉकलेट केक। आणि चॉकलेट केक ना इतका मस्त होतो घरी बनवल्यावर। आपल्याला आपण थोडे बिझी असतो, पण बर्थडे वगैरे असेल ना तर घरात बनवलेला चॉकलेट खूपच चांगला असतो। तर आज मी खाणार आहे चॉकलेट केक आणि त्याचं मी साहित्य तुम्हाला दाखवते। चला तर बघ। मी बनवणार आहे कुकरमध्ये केक आणि त्यावर एक जाळी ठेवलेली आहे आणि 15 ते 20 मिनिटं मी हा कुकर गरम करून घेणार आहे। आणि शिटी आणि रबर काढून घ्यायचा। अर्धी वाटी फॉर्च्यून ऑइल घेतलेला आहे, कोको पावडर अर्धी वाटी आणि ही आहे शुगर पाऊण वाटी, रवा अर्धी वाटी घेतलेली आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे आणि ही दुधाची पावडर आहे। तुम्ही असली नसेल तर घालू नका, माझ्याकडे होती मी घालणार आहे। हे आहे चोकोबार छोटे आणि इथे आहे हे तुटी फुटी काजू आणि बदाम, दूध घेतलेलं आहे। बेकिंग पावडर आहे 1 चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि ही वेलची पावडर आहे। आणि आता आपण सुरुवात करूया केक बनवायला। चला तर मग। आता मी प्रथम तेल घालून घेते। तेल नंतर मी घालणार आहे शुगर आणि शुगर नंतर मी घालणार आहे कोको पावडर आणि ही मी रवा आहे ना त्या रव्यामध्ये थोडा टाइम मी 5 मिनिटं दुधामध्ये ठेवणार आहे, त्यामुळे रवा आपला फुलला जाईल। दोन मिनिटं ठेवू आपण इथे। आणि आता आपण हे एकजीव करून घेऊया। मी हे पीठ पण घालून घेते। आणि ह्यामध्ये घालते ही दुधाची पावडर आणि आपण हे एकजीव करू। हे पाहू शकता मी थोडी शुगर पण घातलेली आहे। थोडी शुगर मला मी टेस्ट केलं बॅटर, तर थोडीशी शुगर कमी होती मी घातलेली आहे। आणि आता मी हा रवा चांगला फुललेला आहे तो पण घालून घेते।
छानपैकी आपल्याला मस्त टेस्टी असा आपला केक बनणार आहे। हे चांगलं एकजीव करून घेते मी। यामध्ये घालते वेलची पावडर, मिक्स करू आपण। मस्त मिक्स झालेले आहे। आता थोडं मी चॉको घालून घेते। आणि हे आहे त्रुटी फ्रुटी। थोडंसं मी ह्याला पीठ लावून घेते, म्हणजे ही आहे त्रुटी फ्रुटी आणि थोडंसं याला पीठ लावून घेतलेलं आहे। ही पण घालूया। थोडीशी काजू आणि बदाम घालू। आता आपण ह्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालू आणि मिक्स करून घेऊ। आणि त्यावर थोडंसं आपण दूध घालून घेऊया। आता ह्यावर आपण हे मिक्स करून घेऊ। थोडंसं दूध घातलेलं आहे। आता आपण हे मिक्स करू चांगलं। मस्त बेटर बनलेलं आहे, पाहू शकता। आता हे मी केकचं भांडं घेतलेलं आहे, पेपर घेतलेला आहे आणि आता आपण जरासं तेल घालू, ऑइल घालू आणि आता आपण आपल्याला ह्यावर बेटर घालायचं आहे। आता आपण प्रथम खाली तळाला थोडे काजू बदाम घालून घेऊया। त्यानंतर त्रुटी फ्रुटी घालूया आणि हे चोको, हे बघा। आणि आता आपण हे बेटर घालून घेऊ। आता आपण ह्यावर त्रुटी फ्रुटी घालून घेऊ। आता आपण घालू काजू आणि बदाम।
आणि चॉको चिप्स घालून घेऊ. केक आपला मस्त टेस्टी बनणार आहे. आता हे बेटर जरा टॅप करून घेऊ. कुकर गरम झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये हे बेटर घालू. हे पाहू शकता मी कुकरमध्ये ठेवलेला आहे. गरम होता, थोडा हात माझा भाजणार होता, तरी पण मी आईस्ता ठेवला. पकड आहे ना ती तुटलेली आहे. मी आतमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता आपण हे झाकण लावून घेऊया आणि 30-40 मिनिटापर्यंत आपला केक रेडी होईल. आपण थोडा 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आपण केक चेक करूया. हे बघा केक बनत आहे आपला. आणखी 15 ते 20 मिनिटात आपला केक रेडी होईल. आता आपण चेक करू केक बनला की नाही. हे बघा केक बनलेला आहे आपला. आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊ दे आपला केक आणि नंतर आपण कट करू. मस्त झालाय, पाहू शकता. मस्त आपला केक रेडी आहे, पाहू शकता. सुंदर. आता आपण काढून घेऊ. मस्त आपला केक बघा. आपण आता कट करून घेऊ. यावर थोडं चॉकलेट सिरप मी घालून घेते. मस्त छान असा केक बनलेला आहे आपला. आता आपण कट करून घेऊया. मस्त केक आपला रेडी आहे, पाहू शकता. खूप छान असा बनलेला आहे केक. आणि आता मी कट करून घेणार आहे. तर चला आता आपण कट करून घेऊ. मस्त मस्त सॉफ्ट असा बनलेला आहे केक, पाहू शकता. आता मी डिश मध्ये काढून घेते. मस्त केक सॉफ्ट आणि छानच बनलेला आहे, पाहू शकता. हे बघा. आता मी टेस्ट करते. मस्त मस्त चॉकलेट केक रेडी आहे, पाहू शकता. खूपच छान. खूप मस्त झालेला आहे केक. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? आवडली ना? आवडली असेल तर माझा पूर्ण व्हिडिओ केकचा पहा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.